केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नागपूरमधील बैठक संपवून संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दाखल झालेत। तिथे त्यांच्या 2 बैठका आहेत। भाजप पदाधिकाऱ्यांसोबतची पहिली बैठक संपली आहे। यामध्ये मतदार संघनिहाय आढावा घेतला गेला। त्यानंतर अमित शहा यांच्या नेतृत्वात दुसरी बैठक थोड्याच वेळात सुरू होणार आहे। महायुतीच्या या बैठकीत अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार दोन्ही उपमुख्यमंत्री हे हजर आहेत। या बैठकीत महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे आणि या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विशाल। काय ताजे अपडेट आहेत? भाजपची बैठक आता संपलेली आहे। या बैठकीत मित्रपक्षांसोबत जर काही मतभेद असतील तर ते दूर करा आणि कामाला लागा असा संदेश भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांना अमित शहा यांनी दिलाय। सोबतच आपापसातील मतभेद मिटवा। लोकसभा निवडणुकीमध्ये या मतभेदाचा आपल्याला लॉस झाला, तोटा झाला आणि त्यामुळे मोठा फटका बसलेला आहे। तर मराठवाड्यात असले मतभेद नको अशा पद्धतीची तंबी सुद्धा अमित शहानी दिली असल्याची माहिती आपल्याला मिळते। आता ही बैठक संपवून अमित शहा महायुतीच्या बैठकीकडे जात आहे। अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आधीच त्या बैठकीच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अमित शहा तिथे पोहोचतील आणि या बैठकीत जागा वाटपावर महत्वाची चर्चा होणार आहे। चर्चा अशी आहे की 150 जागावर भाजपनं दावा केलेला आहे, तर 100 जागा शिंदे सेनेलाही हवाय, तर अजित पवार गटालाही 60 जागा हवाय। तर या सगळ्या जागा वाटपाचा जो राज्यातला तिढा आहे याच्यावर महत्वाची चर्चा या बैठकीत होणार आहे। सोबतच मराठा आरक्षणाचा सत्ताधाऱ्यांना फटका बसतोय, गेल्या निवडणुकीतही तो दिसला। तर याबाबत काय करायचं, ओबीसी आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे त्याबाबत काय करायचं, या सगळ्या मुद्द्यांवर आता या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। त्यानंतर उशिरा याबाबत कदाचित माध्यमांना माहिती देण्यात येईल। जी निश्चित, धन्यवाद विशाल ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।